Brought to you by Techno Camon 30 series. सध्या आपण ठाणे स्टेशन मध्ये आहात। 3 दिवसाचा मेगा ब्लॉक आहे। प्लॅटफॉर्म नंबर 5 ची जी चौडाई आहे ते वाढवण्यासाठी 2 मीटर चौडाई जी आहे ते वाढवण्यात येणार आहे, हे आपण बघू शकतात। पण याला जोडूनच आपण म्हणू शकतो की ही जी मालगाडी आपल्याला दिसते याच्यावर हे बघा, पहिले तर हे बेस स्टेशन जे लिहिलेलं आहे, हे जे वॅगन्स आहेत ते वॅगन्स मिलिटरी टँक ट्रान्सपोर्ट करण्यासाठी यूज करणारा हा वॅगन्स आहेत। त्यावर हे 785 ब्लॉक्स ठेवण्यात आले आहेत। या 785 ब्लॉक्सच्या आपण म्हणू शकतो की मदतीने हे पूर्ण प्लॅटफॉर्मचा जो एक्सटेन्शन आहे तो होणार आहे। इतका मोठा कन्स्ट्रक्शनचं काम याला महिने लागू शकतात, पण ठाणे वरती जे आपण म्हणू शकतो की ट्रॅफिक असतात, लोकांचं कंजेशन असतं, त्याला बघून सेंट्रल रेल्वेने पहिल्यांदा या देशात ही टेक्नॉलॉजी ते वापरतायत की जे ब्रिक्स आहे, ब्लॉक्स आहेत ते तयार करून इथे आणले गेलेले आहेत। हे प्लेसमेंट करून 63 आवर्स मध्ये आपण म्हणू शकतो की ह्या ज्या पूर्ण काम आहे त्या पूर्ण कामाला आपण म्हणू शकतो की अंजाम देण्याचं काम जो आहे तो सेंट्रल रेल्वे करणार आहे। आणि कारण ह्या प्लॅटफॉर्मची जी विड्थ आहे ते कमी असल्यामुळे ह्यावर क्राउडिंग जे आहे ते जास्त दिसून येत आहेत, म्हणून याची चौडाई जे वाढवल्यानंतर ही क्राउडिंग कमी होणार असं दिसत। आपण म्हणू शकतो की रेल्वेचे लेबर्स इथे आहेत ते पूर्ण कामावर लागलेले आहेत। याला जोडून CST ला ही रेल्वे आपण म्हणू शकतो ब्लॉक आहे, तिथे नवीन जे प्लॅटफॉर्म बांधण्यात आला आहे। 24 ट्रेन जे कोचेसची ट्रेन आहेत त्यांच्यासाठी 2 नवीन आपण म्हणू शकतो की 10 आणि 11 प्लॅटफॉर्म बांधलेले आहेत। त्यासाठी जे ट्रॅक्सचं काम आहे ते आज होणार आहेत CST मध्ये। तर कुठे ना कुठे प्रवासींना आपण म्हणू शकतो अडथळा असेल, त्यांना त्रास होत असेल, पण मॉडर्नायझेशन आणि ते पण आपण म्हणू शकतो की बेस्ट टेक्नॉलॉजी यूज करून करण्याचा जे प्लॅनिंग आहे ते मध्य रेल्वेचा इथे ठाणे स्टेशनवर दिसून येत आहे। कॅमेरा पर्सन साई प्रसाद पाटील सोबत मुस्तफा शेख, मुंबई तक।